नमस्कार. ग्रेट वेल्थ हेल्थ कसं करायचं ह्या संदर्भात मी पवन गिरटकर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत करतो. हा जो व्हिडिओ तुम्हाला सांगून राहिलेलो आहे, माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक युवा हा आपल्या स्वबळावर उभा झाला पाहिजे आणि एक उंच भरारी त्यांनी घेतली पाहिजे. त्या संदर्भातला हा व्हिडिओ आपल्या नक्की कामी येणार, मी असं गृहीत धरून चालतो. पुन्हा एकदा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मनुष्य जन्म हा देवाचं अनमोल वरदान आहे. आपण सगळेच काहीतरी मिळवण्यासाठी जगतो. कोणी संपत्ती मिळवतो, कोणी आरोग्य जपतो, कोणी समाजासाठी कार्य करतो. पण हीच खरी उंची आहे जेव्हा आपण वेल्थ हेल्थ आणि क्रिएट करतो, याचं संतुलन साधतो आणि अध्यात्माच्या आधाराने जीवन समृद्ध करतो. आयुष्यात काय पाहिजे? कोणापाशी पैसा असते तर आरोग्य चांगलं नसते. पैसा आणि हेल्थ असते, आध्यात्मिककडे ते पैशाला वापर करत नाही. असे आपण अनेक उदाहरण बघितले आहे. ह्या तीन गोष्टीचा बॅलन्स कसा सांभाळायचा ह्या संदर्भातला हा व्हिडिओ आपल्या कामी येणार आहे. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून कसं आपण पुढे जाऊ, वेल्थ म्हणजे संपत्ती कशी तयार करायची ह्या संदर्भातलं एक छोटंसं मी सार तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे. वेल्थ म्हणजे फक्त पैसा नाही, वेल्थ म्हणजे फक्त पैसा नाही आहे, ती म्हणजे सुरक्षितता, समाधान, कुटुंबाची प्रगती आणि दानधर्म. पैसा हवा पण योग्य मार्गाने हवा, कारण अन्यायाने कमवलेला पैसा कधीच आनंद देत नाही. म्हणजे 10-12 दारूचे दुकानं असायचे आणि तिकडे दानधर्म करायचा, तो काय फायदा? म्हणजे कुठंतरी कोणत्या तरी घरी मातंग चालू करायचा, कशाचा? तर कुठं कॅन्सरच्या रूपामध्ये, कधी लिव्हर खराबच्या माध्यमातून त्या घराचं उद्ध्वस्त करून दारू सिगारेट हे ते अंमली पदार्थ याचा जास्तीत जास्त हे करून करोडोपती बनायचं आणि मग इकडे समाजकार्यासाठी राजकारणात यायचं. तो पैसा म्हणजे वेल्थ क्रिएट नाही आहे. तर सुरक्षितता, समाधान आणि कुटुंबात परिवारात आलेला पैसा सगळ्यांच्या आशीर्वादाने आलेला पैसा पाहिजे. नाहीतर विचार करा, ज्या घरी खूप असं तो घर ज्या घरी आपण बघतो की समाजामध्ये ती महिला त्या म्हणतात की इतकं पिऊन येते आणि हे ते करते, ती बिचारी रात्रभर रडत राहते आणि मारझोड हे ते, आणि तो पैसा तो दारुड्या व्यक्ती तिथून दारू घेऊन तिथेच पूर्ण पैसा नासाडी करतो. असे काही आहे समाजामध्ये आणि त्यांना त्यातून इन्कम येत आहे. त्यांनी म्हणते की कुटुंबामध्ये आम्ही रोजगार देतो, सगळ्यांना रोजगार देतो, पण असं रोजगार देऊन काय फायदा? ज्या घरी एका घरी आरती निघते, आरती उठते आणि एका घरी तो पैसा त्यांच्या कुटुंबाच्या कामी येत असतो. तर मित्रांनो, ह्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्याला योगम करुणम कौशलम, भगवद्गीता म्हणतात, योग्य कर्माने संपत्ती निर्माण करा. दान केल्याने संपत्ती पवित्र होते. लक्ष्मी माता नेहमी स्वच्छतेने आणि प्रामाणिकपणा व श्रमात वास करते. मित्रांनो, माता लक्ष्मी ज्या घरी 3 गोष्टी असते, मेहनत करण्याची तयारी, कटिबद्धता, समर्पण, आणि ह्या 3 गोष्टीमध्ये जर सांगड घातली तर लक्ष्मी तिथे वास करते. ती लक्ष्मी पवित्र रूपामध्ये आपल्या घरी राहते, नांदते. नाहीतर बघा, नाहीतर आलेला पैसा असाच निघून जाते. त्यासाठी आपण आपली बचत चांगल्या ठिकाणी केली पाहिजे. एक उदाहरणही देतो. एक शेतकरी दर महिन्याला थोडी बचत करून LIC मध्ये पॉलिसी घेतो आणि 15 वर्षातून त्या पैशातून मुलाचं शिक्षण पूर्ण होते आणि मुलगा मोठा होऊन डॉक्टर बनते. तर तो जो पैसा आहे हा एक डेडिकेट आहे, समर्पण आहे, मेहनत आहे त्या पैशामध्ये आणि परिवाराबद्दल सहानुभूती आहे. म्हणून तो पैसा मुलाला क्रिएटिव्हिटी करते. आणि असा 2 नंबरचा आलेला पैसा जर तो मुलगा कधी डॉक्टर बनणार नाही. तर त्यासाठी कोणती पण कृती करताना आपल्या परिवारात येणारा पैसा हा स्वच्छतेने, पवित्रता असली पाहिजे. दररोज थोडी बचत करा, योग्य गुंतवणूक करा. LIC मध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, PPF मध्ये असे अनेक स्रोत आहेत, त्याच्यामध्ये बचत केली पाहिजे. संपत्ती समाजासाठीही वापरा. म्हणजे
पूर्ण पैसा परिवारासाठी नाही तर 10% 20% रक्कम आपल्या समाजामध्ये दीन दलित शोषित पीडित वर्ग आहे त्यांना ती मदत केली पाहिजे. मंदिरं दुरुस्त केली पाहिजे, मशिदी दुरुस्त केली पाहिजे, शाळेमध्ये चांगल्या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे, आरोग्य शिबिर ज्या ठिकाणी डॉक्टरची सोय नाही तर त्या ठिकाणी स्वतःहून आरोग्य शिबिरचे घेतले पाहिजे. ते समाजात बदल हा फार महत्त्वाचा असते. समाजात जर आपण बदल जर करायचा असेल तर ती सुरुवात तो करणार, तो राजकारणी करणार, तो आमदार करणार, खासदार करणार. आपण वाट पाहत तर त्याच्या मागं झेंडे घेऊन फिरायचं असं नाही. तर आपल्यात ती ताकद आहे, ती शक्ती आहे, त्याला आपण पुढे नेण्याचं काम आपण सगळे युवांनी केलं पाहिजे. ज्यांच्यात असं वाटते की आपण समाजाला वेळ दिला पाहिजे, परिवाराला वेळ दिला पाहिजे, तर स्वतःला हलवल्याशिवाय जमणार नाही. म्हणजे आपल्या मनातला जो कुंभकर्णाला बाहेर काढणं आणि आपल्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, गुरु नानकजीचे विचार, संत तुकाराम महाराजांचे विचार, संत तुकडोजी महाराजांचे विचार आपल्या मनात जोपर्यंत येणार नाही आणि कुंभकर्णाला आपण बाहेर काढणार नाही तर जागा कसं होणार आहे. तर त्यासाठी आपण समाजामध्ये एक महत्त्वाचे घटक समजून एक माइंडसेट तयार करून आपण पुढे जाऊया. वेल्थ म्हणजे साधन आहे, हेल्थ म्हणजे शक्ती आणि ग्रेट म्हणजे उद्दिष्ट. हे तिन्ही मिळून जीवनच परिपूर्ण होते. प्रार्थना, परिश्रम आणि सकारात्मकता हीच खरी श्रीमंती आहे. आपण संपत्ती कमवूया, आरोग्य सुद्धा योग्य जपूया आणि समाजासाठी काहीतरी निर्माण करूया, कारण हाच जीवनाचा खरा आध्यात्मिक मार्ग आहे. धन्यवाद.